ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। विरारमध्ये द्वारकाधीश मंदिर जशास तसं हुबेहूब उभारण्यात आलेलं आहे आणि मी आता त्याच परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतो द्वारकेचं द्वारकाधीश मंदिर जे आहे त्याची पूर्ण प्रतिकृती जी आहे ही विरारमध्ये साकारलेली आहे। प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेमधून हे जे मंदिर आहे हे या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे। अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जगद्गुरू शंकराचार्य कावी मुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते या मंदिराचे उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे। अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। विरारमध्ये असं भव्य दिव्य मंदिर उभारलं असल्यामुळे एक भाविक भक्तांमध्ये मोठा आनंदाचं उत्साहाचं वातावरण सुद्धा आहे। सध्या माझ्यासोबत हितेंद्र ठाकूर आहेत। आप्पा, कशा पद्धतीने उद्याचे प्रोग्राम असणार आहेत, मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? आद्यगुरू काशी पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते द्वार उघडले जातील 4 वाजता। त्यानंतर हे मंदिर भाविकांकरता खुले होईल। तिथपर्यंत काही पूजा अर्चा विधी करायचे आहेत। जे होम हवन गेली 3 दिवस करत आहेत त्यांच्या हस्ते जे सगळे बसलेले पूजेवर त्यांची शेवट एक पूजा होईल आणि 4च्या दरम्यान आद्यगुरू शंकराचार्य यांच्या हस्ते द्वार उघडले जातील आणि लोकांकरता हे मंदिर दर्शनाला खुलं होईल। आप्पा, काय नेमकं मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? हे कशा पद्धतीने हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि नेमकी संकल्पना काय होती? नाही, नेमकी संकल्पना म्हणजे द्वारका मंदिर आहे त्याची प्रतिकृती जशा 56 तुम्ही बघत असतील पायऱ्या, तर 56 पायऱ्या तिकडे आहेत। त्याचप्रमाणे या 56 पायऱ्या आहेत। लवकरच एक लिफ्ट लावली जाईल का जेणेकरून जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना देखील योग्य प्रकारे देवदर्शन घेता येईल। सध्या शक्तिमाता जी भगवान श्रीकृष्णांची कुलस्वामिनी आहे तिची मूर्ती, गणपती बाप्पा, एकविरा माता जी आमची कुलस्वामिनी आहे आणि कृष्ण भगवान, या 4 मूर्त्या कालांतराने वेगवेगळे आपले जे देव आहेत जवळपास 20च्या आसपास एकंदरीत मूर्त्या बसतील। अतिशय चांगल्या प्रकारे कोरीव काम केलेलं आहे। संपूर्ण मंदिरामध्ये कुठेही स्टील किंवा सिमेंटचा वापर न करता फक्त दगडावर हे आकारलेलं, मला वाटते आताच्या काही वर्षातलं असं आपल्या मुंबई ठाणा पालघरमधलं एकमेव एवढं भव्य मंदिर असेल। शंकराचार्यांबरोबरच बरेचसे कलाकार, हिंदी जगतातले, मराठी फिल्म जगतातले आणि राजकारणी अशी सगळी मंडळी 26 ते 30 मे 26 तारखेला लोकार्पण सोहळा आहे मंदिराचा। त्यानंतर अनुप जलोटा यांचा 28 तारखेला कार्यक्रम आहे। 26 तारखेला प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवस आहे 26 तारखेला, त्या दिवशी मंदिराचं लोकार्पण आहे। 28 तारखेला अनुप जलोटा आहेत। त्यानंतर गुजराती लोकसंगीत डायराचा प्रोग्राम आहे। 29 तारखेला आमच्या नातीचा वाढदिवस आहे, त्या दिवशी 56 भोग म्हणजे जवळपास गाईच्या ह्याच्यामध्ये तुपामध्ये 21 डबे म्हणजे जवळपास 320 किलोचं तूप, मग त्याच प्रमाणामध्ये साखर, आणखीन बाकी जे काय रवा, मैदा किंवा काय लागतात ह्याचे वेगवेगळे असं जवळपास 1,500-2 हजार किलो वजनाची मिठाई ही 29 तारखेला इकडे म्हणजे वेगवेगळे 56 प्रकार असे त्या मिठाईचे असतात। आणखी मग तो 31 तारखेला प्रसाद म्हणून सगळ्या लोकांमध्ये वाटला जाईल। आपण हे जे मंदिर आहे एकूण किती परिसरामध्ये मंदिर आहे? या मंदिराची हाईट किती आहे? या मंदिराची हाईट 90 फूट आहे, मी जसं सांगितलं ते, आणि 108 नावं
तुम्ही परिक्रमा केली तर श्रीकृष्णाची, भगवान श्रीकृष्णाचे 108 नावं, म्हणजे एक जपमाळ, ती नावं मोजली, एका ठिकाणून चालू केलं, आणखीन नुसती परिक्रमा करता करता नावं वाचली तरी तुमचं 108 वेळा हे येईल. आणि प्रत्येक दगडावर, म्हणजे एकही दगड जो इकडे लावलेला आहे, सोमपुरा स्टाईलनी बनवलेलं देऊळ, आणि एकही दगड विदाऊट कोरीव काम इकडे मिळत नाहीत. वेगवेगळे अवतार सगळे या मंदिरामध्ये दाखवलेले आहेत. श्रीकृष्णाची वेगवेगळी रूपं, त्याच्या काही लीला, अशी सगळंच एकंदरीत या मंदिरामध्ये दाखवण्यात आलं. उद्या महत्वाचे राजकारणी किंवा मंत्री मंडळामधले कोणी येणार आहेत का? आता मंत्र्यांचं कन्फर्म असं काही नसते. आम्ही आमंत्रण देण्यासाठी सीएम पालघर दौऱ्यावरती आहे, सीएमला काय निमंत्रण वगैरे? ते क्षितिज बघत होता, पण मला वाटते पालघर दौऱ्यावर आहेत ते, आणि त्यांचं टायमिंग देखील माहीत नाही, कारण का नगरपालिकेची रणधुमाळी आहे. तिकडे सगळे बिझी असल्यामुळे सगळ्याच पक्षाचे नेते किती येतील, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं शंकराचार्य, आद्य शंकराचार्य यांच्या हस्ते लोकार्पण आहे. आणखीन त्यांचं दर्शन घेणं, त्यांचं प्रवचन देखील 27 तारखेला सकाळी प्रवचन आहे. आणि बऱ्याच धर्माचे, म्हणजे बौद्ध धर्माचे असतील, मुस्लिम धर्माचे असतील, कॅथलिक धर्माचे, असे धर्मगुरू देखील, अर्थात हिंदू हे आहेत, सर्व धर्म, साधू संत महंत सगळ्यांना बोलवल्या, जे येतील त्यांचं मनापासून स्वागत असणार आहे. निश्चितच आपण बघितलेलं आहे की विरारमधलंच नव्हे तर जवळपास आजूबाजूच्या पूर्ण परिसरामधलं सर्वाधिक मोठं आणि द्वारकेचं प्रतिकृती असणारं मंदिर हे आता विरारमध्ये आलं असल्यामुळं ज्या भाविक भक्तांमध्ये ज्या आनंदाचा, उत्साहाचं वातावरण आहे, ज्यांना द्वारकेला जाणं शक्य नाही आहे, त्या द्वारकाधीश मंदिराचं दर्शन जे आहे आता विरारमध्ये होणार आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.